ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती, उज्ज्वल निकमांना खासदारकी आणि याचाच कोड कौतुक झालं सांगली येथे। राज्याचे सरकारी माननीय ॲडव्होकेट पद्मश्री उज्ज्वल निकम साहेब यांची द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर खासदारपदी निवड केल्याबद्दल सांगली वकील संघटना तसेच सांगली जिल्हा सरकारी कार्यालय यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला। सांगली जिल्हा न्यायालय येथे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या सत्कार प्रसंगी वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, उपाध्यक्ष महावीर गायकवाड, सेक्रेटरी दीपक कदम, महिला सेक्रेटरी शशिकला पाटील, उच्च न्यायालयाचे वकील अभिनंदन वग्यानी, ज्येष्ठ वकिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे साहेब, ज्येष्ठ वकील एसटी तात्या पाटील, सांगली शहर वकील संघटना तसेच ज्येष्ठ वकील उत्तमराव तसेच ज्येष्ठ पत्रकार हरीश यमगर यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मोठ्या संख्येनं या ठिकाणी वकील बंधू भगिनी सहभागी होते या कार्यक्रमात। तसेच या ठिकाणी पत्रकार, अनेक क्षेत्रातील नामांकित या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त करत सांगलीकरांचे आभार मानले। पाहूया काही क्षणचित्रे। दरम्यान वकील विक्रांत वडेर हेही उपस्थित होते। आजचे अध्यक्ष माझे स्नेही अशोकजी वाघमोडे, त्याचप्रमाणे बारचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट महावीरजी गायकवाड, सेक्रेटरी ॲडव्होकेट दीपक कदम, जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट शीतल मधवाने, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जिल्हा सरकारी अभियुक्त, प्रमुख जिल्हा सरकारी अभियुक्त माझे स्नेही ॲडव्होकेट प्रमोदजी भोकरे, ॲडव्होकेट सुदत्त पाटील, त्याचप्रमाणे येथे असलेल्या सदस्य ॲडव्होकेट आसावली कांबळे, ॲडव्होकेट राहुल खोत, त्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे असे आमचे मित्र, निश्चितपणे आपल्या सर्वांनाच माहिती आहे या बारचे ते सदस्य होते अभिनंदनजी वग्यानी, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रमोद सुतार, मग इथे उपस्थित असलेले सिनियर ॲडव्होकेट जयसिंग बाबा, ॲडव्होकेट उत्तमराव निकम, ॲडव्होकेट हरिराव पाटील, ॲडव्होकेट बी.के. मोरे, ॲडव्होकेट बी.एस. सिंगोडे, उल्हास चिपळे, सी.डी. माने, गिरीश तपकेरे आणि ॲडव्होकेट सुदत्त पाटील, अनिकेत निकम आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, लिस्ट फार मोठी होईल, वेळ कमी आहे। सर्वात प्रथम मी आपल्या बारचा अत्यंत मनपूर्वक आभारी आणि ऋणी आहे। कारण असं आहे की ज्या वेळेला राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून ही घोषणा घोषित झाली की मला राज्यसभेचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं, त्याच्यानंतर माझा हा पहिला जाहीर सत्कार आहे आणि तोही माझ्या वकील बांधवांकडे आणि तोही ज्या सांगलीकरांनी मला मनसोक्त प्रेम दिलं त्या प्रेमाचा मी उतराई होऊ शकेल की नाही याची मला कल्पना नाही। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की हे मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की मला राज्यसभेवरती नियुक्त केलं जाईल। कारण असं आहे, मी निवडणुकीत हरलो, राजकारणात कधी यापूर्वी नव्हतो, अपघाताने मला लोकसभेचं तिकीट देण्यात आलं, 3 दिवस सलग सुट्टी होती आणि माझ्या मतदारसंघातील बहुसंख्य लोक 3 दिवसाच्या सुट्टी असल्यामुळे मुंबईकर आपली सुट्टी मजेत घालवण्याकरता बाहेर घरी गेले। त्याचा काहीसा फटका मला बसला, पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, निवडणूक संपली, मी सगळं विसरलो होतो आणि मी पुन्हा माझ्या या व्यवसायात वळलो। वकील होण्याची इच्छा माझी कधीही नव्हती, वकील देखील मी अभ्यास म्हणजे कसाबच्या गोळीने आमचे करकरेजी, कामतेजी, साळसकर हे मरण पावले नाही, तर त्याला दुसऱ्या एका व्यक्तीने ठार केलं, त्या आरएसएसच्या माणसाने ठार केलं, भाजपच्या माणसाने ठार केलं, अशा तऱ्हेचा जावई शोध। आणि उज्ज्वल निकमांना ही गोष्ट माहिती होती, म्हणजे माझ्यासोबत परत आई इतकेच मला आणि म्हणून उज्ज्वल निकमांनी बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली नाही, म्हणून उज्ज्वल निकम भेटलोय मला त्या रात्री झोप आली। मी आयुष्यात या देशाची प्रतारणा
या देशाच्या विरुद्ध वागू शकेल. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानाच्या आधारावर जगामध्ये या देशाची एक विशिष्ट विश्वासार्हता आहे. त्याबाबत असं प्रश्नचिन्ह राजकारणात उभा करणं, मला अनेकांनी सल्ला दिला आमच्या पक्षातील लोकांनी की तुम्ही या देशद्रोहांचे यांना खटला भरा, यांच्या विरुद्ध डिफेमेशनची केस करा. नाही असं आहे, मी जर केलं तर पुन्हा हे जागृत होतील आणि जागृत होऊन यांना माझ्यामुळे प्रसिद्धी मिळेल, मला ते नको. आणि म्हणून मी त्याला एकच सांगितलं होतं की हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं, जमाना हमारा है, जमाना से हम नहीं. आता एकच कल्पना देतो की ज्या वेळेला ही माझ्या नियुक्तीची घोषणा झाली, मी जिम मध्ये जाण्यास निघालो. मी अनेक वेळा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. आणि पहिल्यांदा मला जो फोन आला असेल की आम्ही प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातून हिंदीमध्ये तो बोलला ऑपरेटर, हम प्रधानमंत्री जी हमसे बात कर रहे हैं, प्रधानमंत्री आपसे बात करना चाहते हैं. मला थोडंसं शंकास्पद वाटलं, प्रधानमंत्रीची बात करना चाहते हैं, प्रधानमंत्री माहिती बोलतो. मला अशक्य प्रायव्हेट, मी नंबर लगेच बघितला मोबाईल मध्ये, तर त्याच्यावरती नंबर काही नव्हता, अननोन नंबर होता, प्रायव्हेट कॉल. मी घेतला, मी प्रत्येकाला फोन घेतो. बॉम्बस्फोट खटल्या निमित्तामध्ये अनेक धमक्यांचे फोन देखील मी घेत होतो. त्याने 2 शिव्या हासल्या, ती मी माझ्या ऐराणी भाषेत, जळगावकर भाषेत डबल शिव्या देतो. परिणाम असा व्हायचा, तो शांत व्हायचा. आणि मग फोन उचलल्यानंतर दस्तूर खुद्द प्रधानमंत्री माझ्याशी बोलू लागले. उज्ज्वलजी, मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो. बघा, 100% होतो, दिसतो मी सांगतोय. मी हसल्यानंतर ते खळखळून हसले. फरक बघा, मी थोडंसं हसलो. ते इतके दाद त्या हास्याला त्यांनी दिली की माझ्या हसण्याला दाद म्हणून ते मनातून खळखळून हसले. आपले पंतप्रधान साहेब कधी मी हसताना पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही. चेहरा निर्विकार, कुठे याच्यावरती कॉमेंट नसते. परंतु अर्थात प्रधानमंत्री सारख्या माणसाला हे असे चेहरे आणि हसणं हे बंद करावं लागतं, कारण त्यातून वेगळा. कारण मी निश्चितपणे सांगली वकील संघटनेचे सभासद हे मला निश्चितपणे आठवणे असल्यानं प्रथमतः मी सर्व आदरणीय सभासद सांगली वकील संघटना सांगली आणि ॲडव्होकेट वसंतराव पाटील लॉ ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं आज एक सुवर्ण पर्वणी आपल्याला लाभलेली आहे. ती म्हणजे विशेषतः मला मिळालेल्या माहितीप्रमाणे की वकिलांच्या वतीनं आणि जनसामान्यांच्या वतीनं सरांचा होणारा हा पहिला सत्कार आपल्या सांगली वकील संघटनेला मिळालेला आहे. आणि हे भाग्य का लाभलं याची मी काल रात्री पण विचार करत होतो की का असं घडलं असेल. तर योगायोग असा की सरांचा जन्म हनुमान जयंतीचा, सरांना मोदी साहेबांचा फोन आला शनिवारी आणि आपण सरकार गेले शनिवारी. हे हनुमानाचं रूप, या हनुमानाचं रूप आज आपल्या एका हाकेला, म्हणजे आपला बाळ जसं जणू काय त्याला श्रीराम वाटला आणि हनुमंताला पुकारलं जसं सरांनी हो म्हणावं आणि एका हाकेला हो म्हटल्यानंतर मी निश्चित येतोय. माझं पूर्ण बिझी शेड्यूल आहे. सरांनी स्वतःच्या कुटुंबाचा कोल्हापुरातले कार्यक्रम थांबून आपल्याला सन्मान दिला. तर मी सरांचं या मंचावर या स्वागत करतो आणि त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मंचावर आपल्या संघटनेचे अध्यक्ष त्यांनी आजारपणात ही वेळ काढून हे छान नियोजन केलं. ते संघटनेचे आमचे अध्यक्ष, माझे मुंबईवरून आलेले मित्र आणि उत्पन्न निकम साहेब, हे मला जे स्वप्न होत होतं व्यक्तिमत्व, त्यांच्याशी मला जवळीक निर्माण करण्यासाठी जी गाठ मारले माझा मित्र, माझ्या हृदयाचा मित्र सुदत्त पाटील, ॲडव्होकेट मुंबई उच्च न्यायालय. त्याचप्रमाणे आम्हाला आणखी एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले छोटे निकम साहेब, अनिकेत निकम साहेब, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र अभिनंदन वगैरे साहेब, तसेच संघटनेचे उपाध्यक्ष महावीर गायकवाड साहेब, सेक्रेटरी दीपक कदम, त्याचप्रमाणे जॉईंट सेक्रेटरी शीतल, महिला जॉईंट सेक्रेटरी अखिल मॅडम, तसेच माझ्या समोर बघत असलेले चेहरे की ज्यांना आज इतका आनंद झाला की आपल्या एका अशा व्यक्तिमत्वाच्या सत्कारला आपण उपस्थित राहिले. सर, आज मला असं वाटतंय की हा सत्कार निश्चितपणे बाहेर घेणं आवश्यक होतं.
तुम्ही मोठ्या ठिकाणी, पण सर मला आम्हाला अशी अपेक्षा आणि हनुमंताच्या निर्णयाच्या आणि स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो आणि ती संधी आपल्याला 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात निश्चित मिळेल आणि कायदा मंत्री म्हणून आपण यार हा मोठा उत्साह आम्ही निश्चितपणे करू. सर मला वाटचालीचा आपला आज सत्काराच्या निमित्तानं खूप म्हणजे मला आठवणी ताज्या होतात आणि मला वाटचाल त्यातून आठवतं की सर आम्ही अनेक दिग्गज आमच्या इथले रत्न पाहिलेले आहेत, त्यांचा आम्ही फॉलो करत आम्ही अनेक जिल्ह्यात घडत आलेलो आहे आणि त्यामध्ये सर मला एक सरकारी वकील झाल्यानंतर एक भर पडली म्हणजे मला एक लव्यासारखं मला आपल्या विचार तुमचा शिष्य होता मीच एन्करेजमेंट केली सुरतची